आज आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत भैया गायकवाड बद्दल। अभी मजा आएगा ना भिड़ो। नमस्कार, तर मी कांचन तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही म्हणणार की परत एकदा भैया गायकवाड का असं, तर त्याचं कारण असं आहे तो मुलगा पूर्ण पिसाळलाय हो। मी असं का म्हणते ना ते तुम्हाला पुढे कळेलच। रामकृष्ण आर मित्रांनो, मी तुमचा लाडका भैया। मैं थूकता हूँ तेरी सूरत पे। कोणाचा? आमचा लाडका? ना बाबा, ज्यांचा असेल त्यांचा, आमचा नाही बाबा तो लाडका बिडका। रात्री मारलं, पाठीला वगैरे लागले, तोंडाला थोडं लागलेलं आहे, एक डोक्याला थोडं लागलेलं तुम्ही बघू शकता। आणि मित्रांनो असं का करताय काय, मी आजपासून व्हिडिओ काढणं बंद करतो, तुम्ही नसेल बोलता आजपासून व्हिडिओ काढणं बंद करतो। रामकृष्ण आर मित्रांनो बघा। असं कसं कमी चापटवला रे तुला? डोक्याचं तर काही सांगता येत नाही, पण याच्या सांगण्यानुसार मी त्याच्या तोंडाकडे बघितलंय। त्याच्या बँडेजलाही बँडेजची गरज पडली हो, एकावर एक बँडेज लावली त्याने। अजून म्हणतोय काय तुम्हाला नसेल आवडत तर मी व्हिडिओ बनवणार नाही म्हणे। अरे लोक सांगून सांगून कंटाळले तुला, अजून कशा प्रकारे लोक सांगतील तुला? बात तो सही है। आणि शेवटी त्यालाच त्याच्या कॉन्टेंटवर हसायला आलंय। आगली या उगा मना जाळी, जीवा झुर तू या डोळ आसवा जगाळी, मैतराच्या पीर माझी जाण तुला नाही तरी। असा कोणता गरीब माणूस आहे जो तोंडाला पीठ आणि गळ्यात सोन्याची साखळी घालून बसतो मागायला? माहितीये तुला ऍक्टिंग जमत नाही असं, पण खायची ऍक्टिंग ते नीट कर, का ती पण येत नाही? कंट्रोल उदय। तो वडापाव पण म्हणत असेल, चूक केली आणि वडापाव म्हणून जन्माला आलो असं, त्याला सुद्धा लाज वाटत असेल त्याचीवाली। जरी तू त्या व्हिडिओ मार्फत काही संदेश देण्याचा प्रयत्न केला असेल लोकांना, तरी ते लोक संदेश बघण्याचं सोडून तुझं खाणंच बघतील, असे लसके तोडत खातोय तू। आणि त्या माधुरी हत्तीचा एवढा सेन्सिटिव्ह विषय, त्या मुद्द्यावर याला कोणी रील्स बनवायला सांगितली, काय सांगितली? याने डायरेक्ट त्या रील्स मध्ये अंबानीला फोन लावलाय हो। क्या बात करता है यार? तुम्ही माधुरीला दिलेच कसं काय, तुम्ही त्या हत्तीला दिलं कसं काय, काय काय गरज काय होती? ही एवढी एवढी लहान लहान पोरं रडून राहिली, काय प्रॉब्लेम काय तुमचा? आणून देता का नाही येऊ तिकडं परत? याच्या गुडघ्यात अटॅक बिटॅक आलाय की काय, काय माहिती असं वागतो म्हणून। अजून अंबानीला फोन करून म्हणतोय काय माधुरीला नेलंस कस काय म्हणे तुम्ही, गरजच काय होती म्हणे न्यायची? अरे तू का तुझ्या गल्लीतल्या मित्रासोबत बोलतोय का? अंबानी तो माणूस, माहिती ओरिजिनल कॉल नाही असं, पण बोलण्याची काही पद्धत असते की नाही? ये बड़ी अच्छी बात कही आप। अजून वरून म्हणतो काय आणून देताय का नाही, काय येऊ म्हणे तिथं? अरे तो माणूस तुला मला आपल्या अख्ख्या तालुक्याला विकत घेईल रे तो। रडायची पद्धत बघा ती, रडता रडता 4 वेळेस तर कॅमेऱ्यात बघितलंय भाऊने। कोणत्या प्रकारनं रड नाही असं? भैया गायकवाड का म्हणजे लक्षात घ्या टाक्यावर तुम्ही किती पहिले वाकार, तुम्हाला कसं काय माहिती झालं ते म्हणून? अरे सुधरा, तुम्हाला माहित कोण पाहिजे? कैलास सत्यार्थी माहित पाहिजे, तुम्हाला आनंद कुमार माहित पाहिजे, तुम्हाला अभिजित बॅनर्जी माहित पाहिजे, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माहित पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती माहित पाहिजे। तुला भैया गायकवाड कसं काय माहित झाला का? तुम्ही रिकामा भाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र। हा व्हिडिओ पहिल्याने त्याच्या आयडीवर पोस्ट केलाय बरं का। याला एवढं समजत नाही, समोरचा माणूस आपली इज्जत काढतो ना, आपण तोच व्हिडिओ उचलून आपल्या आयडीवर पोस्ट करतोय। 17-18 वर्षाचा पोरगा आहे हो, अगरबत्ती तोंडाचा। मेन म्हणजे ना आपल्या लोकांना समजत नाही, आपले लोक एकत्र आले ना सरकारला झुकवायला कमी करत नाही, पण नको त्या ठिकाणी एकत्र येत असतात। गरीबाचं पोरग म्हणून कोणालाही मोठं करायला लागलेत। आईला इथे रात्री स्क्रिप्ट लिहून सकाळी व्हिडिओ काढून संध्याकाळी पोस्ट करतो, तरी अजून 1000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायचे नाव घेत नाहीये। आता विषय निघलाच आहे तर सांगून देते, जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आपल्याला। कोई तरीका है भीख मांगने का? लावू भैया गायकवाडला फोन, त्याचं सांगणार ऐकशाल म्हणून तुम्ही। गाठ मनी बांधलिया देणार तू नाही दगा, जिथं जेव्हा वाटतं भैया गायकवाड सुधारलाय असं, तेव्हा त्याचे नवीन व्हिडिओ डोळ्यासमोर येतात आणि माणसाला हे जाणीव करून देता की आपण किती चुकीचा विचार करत होतो असं। याला ओपनिंगला नाही आले, मग चांगला भाई सांगा मित्रांनो तुम्ही नाही आलो पण आम्ही आलोय, चांगल्या बोले। आता तर बाबा दोघांचा कोलॅप झालाय, तर दोघं मिळून लोकांना पागल करतील। दोघं आहे तर मी ओपनिंग लागले नाही, पण आम्ही आलो म्हणे। लोक येणारच नाही ना हो, उगाच त्यांच्या इंस्टा फीड मध्ये येत आहे म्हणून बघायचं म्हणून बघताय लोक। अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है। नात करते काय? आज आपण फक्त एक प्रॉब्लेम आणला होता, हॉटेलला लाईट नाही। बयास डायरेक्ट स्वतः हॉटेलवर येऊन लाईटचं नियोजन केलंय, चौकर लाईट ना तुला जळगाव धुळा लावा गाणं बघा तो म्हणून म्हणते मी हा पिसाळलाय असं। अरे बाजूचा माणूस काय बोलतोय ते ऐकायचं सोडून त्याचे बघा काय येडे चाळे चालले इकडे तिकडे। खरंच याचा मेंदू ठिकाणावर आहे का? लोकांनी कमी चापटवला, याला अजून थोडंफार चापटवायला पाहिजे होतं, म्हणजे ते थोडाफार दिमाग असं इकडे तिकडे हालून गेलाय, तो जागेवर आला असता बा। अच्छा हमको सिखा रिया है।
रामकृष्ण आहे मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका भैयाच्या काय बोलतो तर किंग मेकर उपाध्यक्ष यावला. तर मित्रांनो तुमचं लाईनीचं चालू होतं, भैया काय 2 व्हीलर फिरतो, मोठी गाडी कधी घेतो, लोक म्हणजे हप्त्यावर घेऊ नको, मग डायरेक्ट काय केलं, हप्त्यावर घेऊ, जळून जळून खाकून गेले बरे. आता डायरेक्ट कॅश घेतली मी डायरेक्ट. हा तू अंबानीला बघायला जाणार होता ना, आता ही गाडी घेऊनच अंबानीला बघायला जाय. तू तुझ्या वागण्यानुसार आणि तुझ्या वयानुसार ना तुला बरोबर ही गाडी सूट करते. एक काम कर, तू ही गाडी घेऊन तू अंबानीकडे जायपेक्षा ना कुठेतरी दूर निघून जा आणि परत येऊच नको. आणि हो, कान उघडे ठेवून ऐका, आपला हिट असतो तो म्हणजे त्यांच्या कॉन्टेंटला, ना की पर्सनल व्यक्तीला. म्हणून पर्सनल व्यक्तीला जाऊन कोणी हेट देऊ नका, नाहीतर त्यांचे सो कॉल्ड फॅन्स कमेंट मध्ये येऊन ज्ञान देतात आपल्याला. जे लोक या भैयाला आयडल म्हणून चालतायत ना, त्यांना चांगला चापटवायला पाहिजे एक दिवस. तर लगेच काही जण येतील कमेंट मध्ये, गरीबाचा पोरगा वरती चाललाय, तर तुला काय करायचंय, आमक करायचंय, फलनं करायचंय, मला काहीच करायचं नाही बाबा, तुमचं ज्ञान द्या, मला काय माझ्या चॅनलचे रेज वाढते. म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय.